नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, नाम तारा कही थोर, नामे तारिले अपार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक, जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त श्री संत नामदेव महाराज आणि यांच्या असणाऱ्या लाडक्या शिष्य श्री संत जनाबाई महाराज यांचा चार चरणाचा नामाचं महत्त्व पटवून देणारा, भगवंताचं नाम हे कधी करायचं, कोणत्या ठिकाणी करायचं आणि कोणत्या वेळी करायचं हे सांगणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल ऐका। श्री संत जनाबाई महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे आणि या अभंगातून श्री संत जनाबाई महाराज भगवंताच्या नामाचं महत्त्व आपल्याला पटवून देत आहेत। माझ्याकडनं एक तुम्हाला जर परत कधी वाटलं हे कीर्तन पाहावं तर 2 यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत। अखंड हरिनाम त्याचं एक नाव आणि दादा तुमचं 16 कीर्तनाचा, दोन्हीही दादांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल। ऐका, या अभंगामध्ये संत जनाबाई महाराज भगवंताच्या नामाचं महत्त्व आपल्याला पटवून देत आहेत। भगवंताचं नामस्मरण हे कधी करायचं, केव्हा करायचं, कोणत्या वेळी करायचं आणि कुठलं काम करत असताना भगवंताचं नामचिंतन करायचं। माझं सांगणं आहे, आपण फार भाग्यवान मंडळी आहोत, कारण तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे। संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली, पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती आहे। जगद्गुरु तुकोबारा असतील, ज्ञानोबारा असतील, नाथबाबा असतील, श्री संत जनाबाई, श्री संत बहिणाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती। पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, त्या भूमीमध्येही तुमचा माझा जन्म झाला। माझं सांगणं असतं, आज या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी कीर्तन सप्ताह हरी भगवंताचं नामचिंतन होतंय। महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात, संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवन चरित्र त्या ठिकाणी आपल्याला सांगत असतात। पण महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून घसा ताणून सांगितलं, त्याचं जर आचरण आपल्या जीवनात नसेल ना तर त्या गोष्टीला महत्त्व नाहीये। आपल्या सप्ताहाला 39 वर्ष पूर्ण होतात, बरोबर? 39 बरोबर, 39 वर्ष आपल्या सप्ताहाला पूर्ण होतात। या 39 वर्षामध्ये तुम्ही आतापर्यंत कमीत कमी 500 ते 600 कीर्तन सहज ऐकलेले काय दुखत आहे का तुमचं? मग बोला ना, मग बोला, काय अडचण नाही ना, बोला मग माझ्याशी। 500 धरा, सहज धरा। एका सप्ताहात 8 कीर्तन असतात। 39 वर्षाची बेरीज घरी गेल्यानंतर करा, मला फोनवर उद्या सांगितलं तरी काय अडचण नाही। 39 वर्षामध्ये 400 ते 500 कीर्तन तुम्ही सहज त्या ठिकाणी ऐकलेले असं करा किंवा असं करा, ऐकलेले आहेत। मला सांगा, तुमच्यात काही बदल? काही बदल नाही म्हणतात। बदल झाला का नाही झाला? झाला। काय बदल झाला? मला सांगायचं तुम्हाला एकच, दादा महाराज किती सांगतायत या गोष्टीला अजिबात महत्त्व नाहीये, पण त्याचं आचरण आपल्या जीवनात किती आहे या गोष्टीला जास्त महत्त्व आहे। संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे, संतांचं जे जीवन चरित्र आहे, माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरावर काय तुम्हाला श्री संत जनाबाई महाराजांचं चरित्र सांगावं? अगदी नामदेवरायांच्या अगदी लाडक्या भक्त म्हणायला हरकत नाही श्री संत जनाबाई महाराज। काही त्यांची भक्ती होती, काही त्यांचा अधिकार होता। अगदी ज्यावेळी नामदेव श्री संत जनाबाई महाराजांच्या आई वडील संतती प्राप्त होत नव्हती, पांडुरंग परमात्मानं स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला, तुमच्या पोटी सुंदर असं कन्यारत्न जन्माला येणार आहे। काही काळ उलटून गेल्याच्या नंतर त्यांच्या पोटी एक मुलगी जन्माला आली, त्या म्हणजे श्री संत जनाबाई महाराज। आणि त्या मुलीचं स्वागत
त्या आई वडिलांनी अगदी थाटामाटामध्ये केलं. कीर्तन बारका नाही का? त्या मुलीचं स्वागत आई वडिलांनी अगदी थाटामाटामध्ये केलं. बाबा या कलियुगाचा जर थोडासा विचार करायला गेलं ना, आज आम्हाला मुलगीच नकोय, आज आम्हाला मुलगीच नकोय. आणि मला सांगायची गोष्ट तुम्हाला, या भारतातल्या तरुणाला माझं सांगणं आहे, या भारतामध्ये जेवढी काही तरुण बांधव आहेत, हात जोडून विनंती आहे, तुम्हाला एखाद्याचं नाही चांगलं करता आलं ना करू नका, पण कोणाच्या वाईट तरी कोणाचं करू नका. आपल्या डोळ्याच्या समोर घडलेली घटना आहे, जास्त दिवस झाले नाही, अगदी 3 ते 3.5 वर्षाची ती मुलगी, त्या मुलीला आपल्या डोळ्याच्या समोर मारलं जातं, आपल्या डोळ्याच्या समोर तिच्यावर बलात्कार होतोय. कुठं गेला आपला धर्म? कुठे गेली आपली लोक? कोणत्या पातळीला गेला आपला धर्म? माझं सांगणं आहे तुम्हाला. आणि प्रत्येक आईला सांगणं आहे, आपल्या मुलाला 5 एकर जमीन कमी द्या, पण संस्कार मात्र त्या ठिकाणी चांगले द्या. आपला मुलगा एखाद्या मुलीच्या जीवावर उठेल एवढे वाईट संस्कार त्या मुलावरती करू नका. आपल्या डोळ्याच्या समोर मुली मारल्या जात आहेत. 13 वर्षाची, 3.5 वर्षाची, 14 वर्षाची, 15 वर्षाची मुलगी आपल्या डोळ्याच्या समोर मारली जाते. आम्हाला मुलगीच नकोय. कुठं गेला आपला हा धर्म? कोणत्या पातळीला चालला आपला हा धर्म? एवढ्या छोट्याशा मुलीवर जर बलात्कार होत असेल, दादा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधली मंडळी आपण आहोत. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या मुलीकडं एखाद्यानं जर वाईट नजरेनं पाहिलं तर माझ्या राजांनी त्या व्यक्तीचा चौरंग बनवला, पाय कापले, हात कापले, बरं चौकात त्याचा चौरंग बनवला. आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही जर सध्याच्या कलियुगामध्ये जर असती ना, तर मुलींवरती अत्याचार झाला नसता, अन्याय झाला नसता. माझं भारतातल्या तरुण पोरींना एक सांगणं आहे बरं का, महिला मंडळ, गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत. नवरात्र आले की आपण थाटामाटात साजरी करतो, 9 कलरच्या 9 साड्या आपण घालतो. पण एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल, सध्या हे सांगणं काळाची गरज आहे. आपल्या गावामध्ये प्रशिक्षण वर्ग आहेत, गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत. कधीतरी एकत्र या आणि आपल्या मुलीला लाठीगाठी करायला शिकवा, तलवारबाजी करायला शिकवा, दांडपट्टा चालवायला शिकवा. कारण या कलियुगामध्ये आपल्या मुलीला जर लाठीगाठी करता नाही आली, आपल्या मुलीला जर तलवारबाजी करायला नाही आली, तर समजा मुलीचं आयुष्य धोक्यात आहे. काही शिकवू नका तिला, फक्त स्वतःचं आत्मसंरक्षण तिनं करावं एवढी तरी शास्त्राची माहिती आपल्या मुलीला द्या. आपला धर्म फार खालच्या पातळीला गेलेला आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रातली लोक आपण आहोत. भारतातल्या प्रत्येक तरुणाला माझं सांगणं आहे, दादा आपला राजा होता, आपण म्हणतो शिवजयंती आली की शिवाजी महाराजांना आपण म्हणतो, राजा तुम्ही परत जन्माला या, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजा तुम्ही परत जन्माला या. कशाला जन्माला यायचं? हे अत्याचार केलेले पाहायला. कशाला जन्माला यायचं राजांनी? वाटत असेल राजा जन्माला यावे. एक गोष्ट मग तुम्हाला सांगणं आहे माझं, आपल्या या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधली मंडळी आपण आहोत ना. माझा राजा होता दादा, आपला राजा होता, बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा आपला राजा होता. डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान, बहिणी समान मानली आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच केलं. माझं भारतातल्या तरुणाला एकच सांगणं आहे, तुमच्याही डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान, बहिणी समान माना आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच करा. कायमची शिवजयंती साजरी होत राहील आपली. मी हे का सांगितलं? हे जे प्रकरण आपल्या डोळ्याच्या समोर आज दिसत आहेत, ते कुठेतरी बंद व्हावेत. आपल्या डोळ्याच्या देखत मुलींवरती अत्याचार, अन्याय होतात. मुली का पण फ्रीजमध्ये ठेवल्या जात आहेत. म्हणून माझं सांगणं आहे, स्वतःचं आत्मसंरक्षण करता येईल एवढी तरी शास्त्राची माहिती तुम्हाला असावी. माझ्या श्री संत जनाबाई महाराजांचं स्वागत आई वडिलांनी थाटामाटात केलं. अगदी हळूहळू श्री संत जनाबाई महाराज मोठ्या होऊ लागल्या. एक दिवस घराच्या समोरून गंगाखेड ती भूमी आहे, घराच्या समोरून दिंडी चालली आणि श्री संत जनाबाई महाराजांनी बाबाला विचारलं, वडिलांना विचारलं, बाबा अहो कुठं चालले हे वारकरी? त्यांच्या वडिलांनी सांगावं, जना हे पांडुरंगाला भेटण्याकरता चालले. बाबा आपल्याला जाता येईल का हो? का नाही जाता येणार? जाता येईल ना. कुठे चालली ही लोक? पंढरपूरला चालली.
आपल्या सगळ्यांचं जे माहेर आहे, आपल्या सगळ्यांचं जे दैवत आहे, पांडुरंग परत मला भेटण्याकरता ही मंडळी चालली. म्हणून संतांनी पण वर्णन केलं. जंबू या दीपा माझी एका पंढरपूर गाव, जंबू या दीपा माझी एका पंढरपूर गाव, हा धर्माचे नगर रेखा विठो पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर रेखा विठू पाटील त्याचे नाव. हो चला जाऊ तयार काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो, वडिलांनी सांगितलं ही पंढरपूरला चाली पांडुरंगाच्या दर्शनाकरता. निघाल्या श्री संत जनाबाई महाराज आणि त्यांचे वडील ज्ञानोबा तुकोबाच्या भजन करत करत पंढरपूरमध्ये आले. दर्शन बारीला लागले. श्री संत जनाबाई महाराज भगवंताला पाहण्याची आस मनामध्ये लागलेली होती. पांडुरंग परमात्माच्या समोर आल्या आणि समोर आल्याबरोबर श्री संत जनाबाई महाराजांनी पांडुरंगाला पाहिलं आणि आपल्या वडिलाला सांगितलं, बाबा आता तुम्ही जा, मला घरी नाही यायचं, मला इथंच थांबायचं, मला देवाला रोज पाहायचं, पांडुरंगाचं दर्शन मला रोज घ्यायचं, कारण तो देव इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशासी कळा लोपालिया, लोपालिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती सुंदर तो देव, किती सुंदर तो भगवंत. संत म्हटले, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. त्या देवाला पाहिलं. श्री संत जनाबाई महाराजांनी त्या देवाला पाहिलं आणि वडिलांना विनंती केली, बाबा मी घरी नाही येऊ शकत. मग गाभाऱ्यातून नामदेवराय बाहेर आले. ऐका बरं, गाभाऱ्यातून नामदेवराय बाहेर आले आणि जनाबाईंच्या वडिलांनी जनाबाईंचा हात नामदेवरायांच्या हातामध्ये दिला. तुम्हालाही माझं सांगणं आहे, आपला मुलीचा हात चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये जर दिला तर तिचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. नामदेवरायांच्या हातामध्ये दिला. नामदेवरायांनी जनाबाईंना घेतलं आणि घरी घेऊन गेले.
गेल्याबरोबर आईला आवाज दिला, आई अगं ही छोटीशी जण आहे, 4-5 वर्षाचं तिचं वय आहे, पांडुरंगाच्या भेटीसाठी आली आणि घरी जायचं नाही म्हणून वडिलांकडे हट्ट केला आणि इथंच राहिली. घेते का ग आई या जणाला घरात? नामदेवरायांच्या आईनं सांगितलं, नामा आपल्या घरामध्ये अगोदरची 14 लोक आहेत. कोण कोण होतो नामदेवरायांच्या घरामध्ये? गोनाई राजाई दोघी सासू सुना, गोनाई राजाई दोघी सासू सुना, मनामधला बापरे का, मनामधला बापरे का, मनामधला बापरे सासू सुना दाम नाम जाना बापले का. 14 लोकांचं कुटुंब अगोदर आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जनाबाई गेल्या, 15 लोक कुटुंबामध्ये झाली. बाबा सध्याच्या कलियुगामध्ये एकत्रित कुटुंब फार कमी पाहायला भेटतात आपल्याला. एकत्रित कुटुंब राहिले नाही. आज भावाभावात भांडण चालू झाली. मला एक आनंद वाटतो माझ्या कुटुंबाचा. आमच्या घरामध्ये आजही 16 माणसं आहेत. आजही आमच्या घरामध्ये 16 माणसांचं कुटुंब आमचं आजही एकत्रित आहे. आज गावागावात घराघरात भावाभावात भांडण चालू झाली. एकत्रित कुटुंब पाहायला भेटत नाही आपल्याला. 15 लोकांचं ते कुटुंब तयार झालं आणि श्री संत जनाबाई महाराज भगवंताला भेटण्याकरिता पंढरपूरमध्ये राहिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी उठल्या, स्नान वगैरे केलं, देवपूजा आवरली आणि पांडुरंगाच्या भेटीकरता निघाल्या. नामदेवरायांच्या आईना अडवलं, ए जना अगं कुठे चालली? म्हणे काही नाही, देवाला भेटण्याकरता दर्शन करण्याकरता चालले देवाचं. तुला जाता येणार नाही. म्हणे का? आपलं 15 माणसाचं कुटुंब आहे. सकाळी उठावं लागतं, या घरामध्ये जातं घ्यावं लागतं, जात्यावरती दळण दळावं लागतं, सकाळी स्वयंपाक करावा लागतो, दिवसभर गोवऱ्या वेचून आणाव्या लागतात. ही सगळी कामं आता तुला करावी लागतील. महिला मंडळ राहिल्या कशासाठी होत्या? राहिल्या कशासाठी होत्या? बचत गट बोला ना. राहिल्या कशासाठी होत्या? देवाच्या भेटीसाठी, देवाच्या दर्शनासाठी. पण त्यांच्या वाट्याला काय आलं? काम. दुसऱ्या दिवसापासून त्यांचं काम चालू झालं. आपण काम करतो याच्यात नवल नाही. त्या संत होत्या आणि वय त्यांचं फार लहान होतं. तेव्हापासून त्यांनी काम केलं. दुसऱ्या दिवशी उठावं, जातं झटकून घ्यावं आणि त्या जात्यावरती घास भरावा. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला पोरींना सांगावं लागतं, याला जातं म्हणतात. ती म्हणे कोण जातं? कोणी जात नाही, याला जातं म्हणतात, हे सांगावं लागतं. आता ते राहिलंच नाही. सगळी साधनं आली, चक्की आली, आता मिक्सर आलं, वाटावं लागत नाही पाट्यावरती. पूर्वीच्या काळी वाटावं लागायचं. आता सगळी साधनं आली. पण त्या काळामध्ये काही साधनं नसताना श्री संत जनाबाई महाराज पहाटे उठावं, जातं झटकून घ्यावं, त्या जात्यावरती घास भरावा आणि माझ्या श्री संत जनाबाई महाराजांना म्हणावं, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही
ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला जनी जात जाईला किरती राहील थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला जनाबाईंनी जात्यावरती गाणं दळण दळावं आणि दळण दळत असताना जगाच्या मालकानं वीट सोडावी आणि दळण दळण्याकरता जनाबाईंच्या झोपडीमध्ये यावं. ऐका बरं, जनाबाईंना तुमचं माझं शरीरात ज्याच्या सत्तेनं चालतं तो विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा जनाबाईंना दळण दळू लागत होता. देव भक्ता घरी राबतो देव भक्ता घरी राबतो देव भक्ता घरी राबतो घरी राबतो जनी संगे दळू लागतो जे दळू लागतो ज्यांनी संगे दळू लागतो मला हे नंदन नाचतो नाथ घरी चंदन नाचतो नाथ घरी चंदन नाचतो नाथ घरी चंदन नाचतो नाथ घरी चंदन जगाच्या मालकानं वीट सोडावी आणि जनाबाईंच्या झोपडीमध्ये यावं दळण दळू लागावं. पहाटे काकडा करायला राऊळामध्ये काही वारकरी यायचे बाबा. ते वारकरी संत म्हटले काकड्यामध्ये कवाडा अडवणी पाहता ती जग जेठी. वारकरी बाबा विचार करायचे अरे ज्याच्यासाठी काकडा करतोय तोच देव विटेवर नाहीये. ते वारकरी बाबानं जावं जनाबाईंच्या झोपडीमध्ये जावं आणि देवाला म्हणा ओ देवा अहो तुम्हाला काही कळतं का नाही. भक्ती होती बरं तेवढी, बोलण्याचा अधिकारही होता. त्या वारकऱ्यांना म्हणावं देवा तुम्हाला काही कळतं का नाही, या थंडीमध्ये काकडत काकडत काकडा करतोय तुमच्यासाठी आणि तुम्ही वीट सोडून जनाईच्या झोपडीमध्ये जाताय. देवानी म्हणावं चुकलंच माझं, उद्यापासून नाही येणार, पुन्हा दुसरा दिवस उजाडावा. जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं, ओव्या म्हणाव्या, जगाच्या मालकानं वीट सोडावी आणि वीट सोडून लगेच जनाबाईंचं झोपडीमध्ये यावं. बरेच दिवस असं चाललं. एक दिवस जनाबाईंना राहावलं नाही. जनाबाई म्हटल्या माझ्यामुळं देवाला बोलणे खावे लागतात, आजपासून मी देवाला बोलवणार नाही. 2-3 दिवस उलटून गेले, देवाला बोलवलंच नाही. पण संत जनाबाई महाराजांना करमेण असं झालं. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी श्री संत जनाबाई महाराजांनी जातं झटकून घेतलं, जात्यामध्ये घास भरला, खुंटा हातामध्ये धरला आणि जातं फिरू लागल्या. जातं फिरत असताना देवाला आज त्या मूळ स्वरूपामध्ये नाही बोलवलं श्री संत जनाबाई महाराजांनी. जातं फिरवत असताना श्री संत जनाबाई महाराज म्हणायला लागल्या, ए ग विठा बाई बाई माझे
हा बाई जगाच्या मालकानं वीट सोडली आणि रुक्मिणी मातेच्या शृंगारगृहामध्ये देव गेले. ऐका बरं, आज मूळ स्वरूपात आले नाही. देवानं सुंदर असा शृंगार केला. एका विठाईचं रूप धारण केलं, बाईचं रूप धारण केलं. त्या विठाईच्या रूपामध्ये जगाचे मालक जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले. जनाबाईंनाही ओळखू आली नाही देव. जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले आणि दळण दळू लागले. पण पाहिलं वारकऱ्यांनी काकडा करताना, ज्याच्यासाठी काकडा करतोय तो गायब. देवानं घाईघाईनं जेवढे काही अलंकार गळ्यामध्ये घातले होते ते अलंकार देव तिथंच विसरला आणि देवानं जनाबाईंच्या झोपडीतून विटेवरती जाऊन देव उभे राहिले. अलंकार तिथं विसरले. दुसऱ्या दिवशी गावामध्ये बोंबाबोंब झाली. देवाचे अलंकार चोरले. देवानं जनाबाईंची वाकळ अंगावर टाकली. वाकळ कळते ना कशाला म्हणता वाकळ? गोदडी. ती वाकळ अंगावरती टाकली आणि ती वाकळ येऊन भगवंत विटेवरती जाऊन उभे राहिले अलंकार जनाईच्या झोपडीत. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली गावामध्ये. गावच्या पाटलानं सांगितलं ही वाकळ ज्याची त्याच्या घरी देवाचे अलंकार. पण ही वाकळ जनाईची आहे. जनाबाईंच्या झोपडीमध्ये गेले आणि भगवंताचे अलंकार तिथं सापडले. जनाबाई महाराजांना शिक्षा द्यायचं ठरवलं. सुळावर चढवायचं ठरवलं आणि सुळावर चढण्याच्या अगोदर जनाबाईंना सगळ्यांनी विचारलं तुमची शेवटची इच्छा काय आहे? त्या म्हटल्या माझी एकच इच्छा, मला फक्त त्या देवाला भेटायचंय. देवाच्या समोर नेऊन उभं केलं आणि श्री संत जनाबाई महाराज त्या देवासोबत भांडायला लागल्या. जनाबाई महाराज म्हणतात ए देवा, मी तुला आत्तापासून नाही ओळखत, मी तुझ्यासोबत आत्तापासून नाहीये. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे झाकून उभे झाली. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे झाकून उभे झाली. श्री संत जनाबाई महाराज देवासोबत भांडायला लागल्या. देवा, मी तुला आत्तापासून नाही ओळखत, 4 युगापासून मी तुझ्यासोबत आहे. तू एकाचाच नाही अनेकांचा छळ तू केलाय देवा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. भगवंत केला, पुण्यवंत केला. सुरतेचं बहुमान वाढ, कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला. आज झाला तुझा दरबार, धुंद 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 झाला तुझा देवासोबत जनाबाई महाराज भांडायला लागल्या. देवा, मी आत्तापासून नाही ओळखत, तू अनेकांचा छळ केला, माझाच काय? जनाबाई महाराज देवाला शिव्या द्यायला लागल्या. शिव्या दिल्या जनाबाईंनी. कुठल्या शिव्या? अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली. हे फक्त ऐका, हे फक्त आपण ऐकायचं, आचरणात आणायचं नाही. त्या जनाबाई होत्या, त्यांनी भक्ती केलेली होती, त्यांनी चिंतन केलेलं होतं, त्यांनी नामस्मरण केलेलं होतं. तो अधिकार त्यांना होता देवाशी भांडण्याचा. देवासोबत भांडल्या आणि श्री संत जनाबाई महाराजांना सुळावर चढण्यासाठी तिथं नेलं. जनाबाई त्या सुळावरती गेल्या आणि गेल्याबरोबर तो सूळ असतो बाबा, तो इथं ठेवतात. तो त्या सुळावरती चढवलं, चढवल्याबरोबर आपोआप त्या सुळाचं पाणी झालं. याला भक्ती नाही, याला भक्तीची पराकाष्ठा म्हणतात. जीवनात भक्ती केली, जीवनात भजन केलं, जीवनात नामचिंतन केलं. म्हणून तर संत जनाबाई महाराज म्हटल्या ओव्या गाऊन ईश्वरात, दासी जणीच्या घरात. ओव्या गाऊन ईश्वरात, दासी जणीच्या घरात. दळण दळीले सख्या श्री हरीने,
दळण दळीले सख्या श्री हरी रे आळचोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्याची हरी दळण दळीले सख्याची हरी आळचोरीचा माझ्यावरी आळचोरीचा माझ्यावरी आळचोरीचा असा कार्य विठ्ठला तू केलास कावा अलंकार विसरोनी केलास देवा असा कार्य विठ्ठला तू केलास कावा अलंकार विसरोनी केलास देव वाकड घेऊनी वाकड घेऊनी केलास कारे वाकड घेऊनी केलास कारे अळचोरीचा अधिकार आहे माझ्या श्री संत जनाबाई महाराजांचा आणि त्याच श्री संत जनाबाई महाराज या अभंगातून भगवंताचं नामस्मरण कधी करायचं हे सांगतात अभंगाचं पहिलं चरण. नाम घ्यावे विठोबाचे नाम घ्यावे विठोबाचे नाम घ्यावे विठोबाचे नाम घ्यावे विठोबाचे घ्यावे जेवण झाले मग जोरात वाज वाटाई नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे
अभंगाच्या पहिल्या चरणात श्री संत जनाबाई महाराजांनी भगवंताचं नामस्मरण कधी करायचं हे आपल्याला सांगतात.